रुद्रांशने क्षणाचाही विलंब न करता तिच्या ओठांचा ताबा घेतला. ती जाग्यावरच स्तब्ध होऊन गेली. हळूहळू गोड लहरी उठू लागल्या शरीरामध्ये. त्याच्या पाठीवर फिरणाऱ्या हातांसोबत अंगावर मोरपीस फिरू लागले होते. त्याच्या गळ्यात हात टाकून ती मोहरल्यासारखी त्याच्या उबदार मिठीत सामावून गेली, पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात बुडण्यासाठी. पुढे शुभमंगल सावधानचा ढोल ताशांच्या जोरावर दणदणीत गजर झाला आणि अंतरपाठ बाजूला करण्यात आला. तीनही वधूंनी आधिरलेल्या वरांच्या गळ्यात वरमाला घातल्या. नंतर वरांनीही वेळ न दडवता वधूंच्या गळ्यात वरमाला घातल्या. आज त्या नवविवाहित जोड्या अन जमलेल्या परिवारांच्या डोळ्यात नि मनात आनंद मावता मावत नव्हता. दमदार फोटोशूट झालं, वधूवरांची मज्जा घेऊन झालं आणि आता सप्तपदीच्या विधी सुरू झाल्या. कानपिळीसाठी मधू व ईशाचे भाऊ पुढे आले. रुद्रांश पियाजवळ बसला. मोठ्या मुश्किलीने तिने अश्रू अडवून धरले होते. औच! सौरभ जोरात ओरडला. माझ्या बहिणीला जास्त त्रास देशील तर गाठ माझ्याशी आहे, समजलं ना? रुद्रांश सौरभचा कान पिळून म्हणाला. हो हो समजलं, सौरभ कान सोडून घेत म्हणाला. पिया तोंड खाली करून हसली आणि त्या गोड हसण्याने सौरभच्या लाल पडलेल्या कानाची वेदना चुटकीसरशी नाहीशी झाली. आज खरंच आई पाहिजे होती. तिने दिलेली संस्काराची शिदोरी तिची नातवंडेही पुढे नेत आहेत, हे पाहायला हवं होतं तिने. दिनेशराव आजींच्या आठवणीत भावूक होत म्हणाले. आई इथेच आहे दिनू, तिच्या डोळ्यांनी हा सगळा कार्यक्रम बघत असेल. आपल्या एका तर लेकीच्या पोटी येईलच ती बघ. महादेवराव त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. सौरभच्याच मागे बसलेल्या सायली, अपर्णा व पूर्वीकडे बघत होते ते. दिनेशरावही त्यांच्याकडे बघून आशेने हसले. कन्यादानाची वेळ आली तसं पियाला राहवलं नाही. ती मान खाली घालून रडू लागली. सौरभने व्याकुळ होत रुमालाने तिचे डोळे पुसले आणि तिची मान वर केली. समोर अंजू व रुद्रांशला बघून तिचं परत मन भरून आलं. मी तर मैत्रीण आहे तुझी आणि हे तुझे भाऊ, मग कन्यादान तर करूच शकतो ना आम्ही, अंजू हसून म्हणाली. पियाने हसून होकारार्थी मान हलवली. त्या दोघांनी मिळून कन्यादानाचा विधी पार पाडला. अंजूने पियाजवळ बसून तिला मिठी मारली. कितीतरी नाती बदलली होती दोघींमध्येच, पण त्यांचं सगळ्यात मजबूत नातं होतं ते मैत्रीचं आणि तेच राहणार होतं. नंतर सगळेजण जेवायला गेले. सगळा हॉल त्यांच्या हस्त्याने दुमदुमला होता. अंजू सगळ्यांवर नजर फिरवत होती. सायलीचा नवरा तिला भरवत होता. मुकेश ही पूर्वीला बळच जेवू घालत होता. ताणी तर आलेल्या मुलींसोबतच गुंतून गेली होती. मध्येच अंजू माझी मामी म्हणून तिला बिलगत होती. वंशला चिडवत होती. राहुलच्या मामे बहिणींनी तर आल्यापासून राजची पाठ सोडली नव्हती. बिचारा दोघींमध्ये फसला होता आणि केविलवाना चेहरा करत तिच्याकडेच बघत होता. संजय 1 मिनिट सोडत नव्हता अपर्णाला. इतक्या वर्षांनी त्यांच्या अंगणात फुल उमलणार होतं ना. अंजूला तर तिच्याच पोटी आजींनी यावं असं वाटून गेलं. सगळा महिला वर्ग एकीकडे तर पुरुष वर्ग दुसरीकडे गप्पा मारत व्यस्त होते. नवविवाहित जोड्या तर त्यांच्याच धुंदीत गुलाबी झाल्या होत्या. सोबत फ्लॅशवर फ्लॅश पडत होते. 4 वर्षांनी अंजू असं आनंदाने भरलेलं घर बघत होती, जे परिपूर्ण झालं होतं रुद्रांच्या येण्याने, जो सध्या तिच्या डोळ्यातला आनंद टिपत होता. बाबा भरवा ना, वंशने आवाज दिला. रुद्रांशने हसतच त्याच्या तोंडात जिलेबीचा तुकडा घातला. अंजूने समाधानाने दोघांकडेही पाहिलं. बाप बेट्याचं नातं हळूहळू बहरत चाललं होतं. रुद्रांशने तिच्यासमोर जिलेबी धरत डोळा मिचकावला. तिनेही लाजून अर्धा तुकडा तोडला आणि आजूबाजूला बघत उरलेला तुकडा त्याच्या तोंडात टाकला. नंतर सगळ्या रीतीभाती उरकून पाठवणीची वेळ आली. मधू तर राहुलच्या घरी जाणार होती. तिने त्या तिघींनाही मिठी मारली आणि मग रडतच राहुलसोबत गेली. ईशा तर हट्ट करत होती अंजूसोबत गावाला जाण्याचा, पण समीरच्या गावीही तयारी झाली होती. जड मनानेच तिने सगळ्यांचा निरोप घेतला आणि त्याच्यासोबत गेली. उरलेलं सगळं वऱ्हाड आता गावी निघालं. मिसेस सौरभ मोहिते तर आता त्यांना सोडायलाही तयार नव्हत्या. अंजू व रुद्रांश पुरेपूर फायदा घेऊन त्यांची खेचत होते आणि तेही त्यावर छान लाजून देत होते. 2 दिवसात विवाहानंतरच्या सगळ्या विधी पार पडल्या. आजींच्या आठवणीने डोळे पाणावतच होते. सौरभ महाशय एकही चान्स सोडत नव्हते पिया मॅडमच्या जवळ जाण्याचा, आणि त्यासुद्धा लाजून लाजूनच बेहाल झाल्या होत्या. वर अंजू मॅडमही होत्या, त्यात अजून भर घालायला. सोबत जातीने सगळी कामेही बघत होती आणि तिचा रुद्रांश तिची ती वेगवेगळी रूपे व तिची उडणारी तारांबळ बघत होता. प्रत्येक रूपात ती तिची जिम्मेदारी कुशलतेने पार पाडत होती. म्हणूनच तर आजींची आवडती नाचून होती ना. खरं तर ती अगदी आजींवरच गेली होती. आज हवी होती ती हे पाहायला. गप अंजू, पिया तिला मारत ओरडली. गाल लालेलाल झाले होते. कधीपासून ती छेडत होती तिला. गप काय गप, सांगितलेलं लक्षात ठेव फक्त. अँड एन्जॉय द नाईट, अंजू हसून म्हणाली. पियाने आता लाजून तिला मिठी मारत तोंड लपवलं. अंजू मनसोक्तपणे हसली. बरं बाबा, न्यू इयरचा सगळा खर्च माझा, आता तरी जाऊ देत ना, सौरभ काकुळतीला येत म्हणाला. अंजू दरवाजा उडून बाहेर आली. ऑल द बेस्ट, ती हसून सौरभला म्हणाली. त्याच्यासारख्या उतावळ्याला त्याची गरज नाही. जा रे, सोडलं तुला, एन्जॉय कर, रुद्रांश त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला. तो लाजूनच आत घुसला.
हे दोघेही हसतच वर झोपायला गेले. सौरभ पियाला बघून जाग्यावर स्तब्ध झाला. श्वासच बंद पडला होता तिचं लोभस सौंदर्य बघून. तो एक एक पाऊल पुढे जाऊ लागला. तशी तिची चलबिचल वाढली. त्याने तिच्याजवळ बसून तिचा चेहरा वर केला. तिने लाजून दोन्ही हातात चेहरा लपवला. नको का, झोपू मग, सौरभ म्हणाला तसा पुन्हा ओरडला. हातावर तिची जोरदार चापटी पडली होती. त्याने हात चोळत पाहिलं. तिने खाली झोपून लाजतच डोळे मिटले होते. तो तिच्या शेजारी आडवा झाला. मनातली गोड हुरहुर वाढत चालली होती. तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. दोघांच्याही नजरेत तीच तीव्र ओढ होती. ती गोड लाजत त्याला बिलगली. त्याने लगेच तिचा चेहरा वर करून तिच्या ओठांना आपलंसं केलं. एकमेकांच्या प्रेमाने भरलेल्या गुलाबी मिठीत गुंफून गेले दोघेही. वंशला राजमामाजवळ झोपून रुद्रांश व अंजू सोबत वर छपरावर गेले. दोघेही कॉलॉनवर आरामात झोपले होते. वर पसरलेले अथांग निळशार आकाशनी त्यात ताऱ्यांची सजलेली मैफिल ते नजरेत भरून घेत होते. तुला आपली इथली पहिली रात्र आठवते अंजू, रुद्रांशने मध्येच विचारलं. ती रात्र कशी विसरेन मी रुद्रांश, इज वॉट द फर्स्ट स्पेशल मुमेंट फॉर मी, अंजू त्याच्या अंगावर हात टाकत म्हणाली. तो ओठांतच हसला. लग्नाआधी दोघेही चोरून आले होते इथे. त्या रात्री पहिल्यांदाच त्या दोघांचं नातं एक पाऊल पुढे टाकत गोड झालं होतं. त्याने तिच्याकडे वळून पाहिलं. ती त्याच्या चेहऱ्यावर कुरवाळत त्यालाच पाहत होती. नेहमीप्रमाणे तो रुबाबदार चेहरा आणि ते पाणीदार डोळे भुलवत होते तिला. 3 वर्षे हरवलेली तिच्यातली कवयित्री पुन्हा जागी होऊ पाहत होती. ध्यास तुझा असा मी पाहते फक्त तुला, नजरेचे ते बोलणे अन हृदय सोबतीला. स्वर्ग सुख मिळे मज तुझ्यात हरवताना, झाले परिपूर्ण मी तुझ्या प्रेमात गुंफताना. रुद्रांशी तिच्या लोभत चेहरा ठरवला होता. त्याने तिच्या मानेत हात घातला आणि तिने शहारून त्याचा शर्ट हातात घट्ट पकडला. तो ओठातच मिश्किल हसला. तिनेही आडकाठी न घेता पुढे होऊन दोघांच्या ओठांमधलं अंतर मिटवलं. हळूहळू गोड लहरींमध्ये बुडून गेले ते प्रेमवीर. 4 वर्षांनी ते मोकळं आकाश पुन्हा एकदा त्यांच्या गोड क्षणाचा साक्षीदार बनू पाहत होतं. हॅपी न्यू इयर, गोव्याच्या बीचवर जमलेले शेकडो माणसे मोठ्या जोशात ओरडले आणि पुन्हा एकदा डीजेवर ताल धरू लागले. आकाशात रंगीबिरंगी आतिषबाजीही सुरू झाली होती. अंजू, पिया व ईशा तर वेड्यासारख्या नाचत होत्या. मधू तेवढी आपली हळूहळू ताल धरत होती आणि त्यांच्या आयुष्याचे साथीदार लांबूनच त्यांचा धिंगाणा बघून हसत होते. त्या चौघीजणी 4 वर्षांनी गोव्याला आल्या होत्या, रुद्रांशूच्या पहिल्या भेटीची 4थी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी. सगळे थकून भागून लांब मोकळ्या बीचवर जाऊन बसले. पिया उठून उभी राहिली. तिने तोंडासमोर माईक धरल्यासारखा हात धरला आणि थोडंसं खोकल्यासारखं करून म्हणाली, माईक चेक, माईक चेक, ऑल गुड, इट्स परफेक्ट. सौरभ खालून थंब दाखवत म्हणाला. पिया मग हसून म्हणाली, फर्स्ट ऑफ ऑल हॅपी 4th ॲनिव्हर्सरी लवली कपल. अंजू व रुद्रांश हसून मानेनेच थँक्स म्हणाले. पिया पुढे म्हणाली, खरं तर आज आपण सगळे इथे आहोत ते फक्त आणि फक्त अंजूमुळे. अंजू त्या दिवशी रुद्रांश दादाला धडकली नसती तर आमच्या 3 गरीब मुलींची ही लव्ह स्टोरी सुरू झालीच नसती. असं काही नाही, अंजू हसून म्हणाली. असंच आहे अंजू, पिया थोडंसं भावूक होत म्हणाली. आणि मग पुढे म्हणाली, तुला रुद्रांश दादा भेटला, त्यानंतरच ईशाला समीर, मधूला राहुल सर आणि मला माझा सौरभ मिळाला. जर माझ्या आयुष्यात रुद्रांश आलेच नसते तर यांचा तरी कशाला संबंध आला असता. सगळ्यांनी तिच्या बोलण्यात होकार मिळवला. पिया हसून म्हणाली, मोरल ऑफ द स्टोरी इज, आम्हा तिघांच्याही हॅप्पी मॅरिड लाईफची रचयिता तू आहेस माते. या सगळ्यांनी लगेच तिच्याकडे बघून हात जोडले. तिनेही एक हात वर करून आशीर्वाद दिले. तसा तो बीच त्यांच्या हसण्याने भरून गेला. पिया आता गंभीर होत म्हणाली, मध्ये 3 वर्षात खूप प्रॉब्लेम्स आले तुझ्या आयुष्यात, पण तरीही तू तुझ्या मैत्रिणींना विसरली नाहीस. त्यांच्यासोबतच मैत्रीचं बंधन तोडलं नाहीस. ते पूर्ण इमानदारीने निभावत होतीस तू. पण मी तुला समजू शकले नाही. जिथे तुला खरंच माझ्या खांद्याची गरज होती तिथे मीच तुला अजून रडवत होते. पिया आता रडवेली झाली होती. नको ना पिया, नवीन वर्षाची सुरुवात अशी रडवून करणार आहेस का, अंजूने हवालदिल होत विचारलं. पिया स्वतःला आवरून म्हणाली, रडून नाही, सगळे हेवे दावे पुरवून सुरुवात करायची आहे. 3 वर्षात मी जे वागले त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी अँड आय प्रॉमिस यू, इथून पुढे तुझी ही मैत्रीण नेहमी तुझ्यासोबत तुझा हात धरून असेल. मग सिच्युएशन कितीही बिकट का असेना, पिया व अंजूची साथ सुटणार नाही, कधीच नाही. अँड आय एम सॉरी रुद्रांश दादा, बट मला आज कन्व्हिन्स करायचं आहे की आय लव्ह युअर वाईफ मोर पॅन यू. आय लव्ह यू अंजू. आय लव्ह यू टू डिअर, अंजू उठत म्हणाली. तिने पुढे जाऊन पियाला मिठी मारली. रुद्रांशने उसासा सोडत मान खाली घातली. सौरभनेही तोंड पाडलं. आल्यापासून त्यांच्या बायका एकमेकींवरच प्रेमाचा वर्षाव करत होत्या. हे दोघेजण थोडे बाजूलाच होते आज. ओ माय डार्लिंग, आय ऑल्सो लव्ह यू, ईशा उठत म्हणाली आणि तिने त्या दोघींना मिठी मारली. मी सुद्धा लव्ह यू गर्ल्स, मधू राहुलचा हात धरत म्हणाली. त्याने तिला उठण्यास मदत केली. त्या तिघींनी तिच्यासाठी जागा केली. मधूही त्यांच्या मिठीत घुसली. चौघींचेही डोळे भरून आले होते. आज त्या त्यांच्या मैत्रीची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत होते. आनंद अश्रूच्या रूपाने बाहेर पडत होता. अरे यार, सगळं काजळ पसरलं असेल, समीर घाबरेल ना आता. एकतर किती स्पेशल नाईट आहे आज, ईशा डोळे पुसून हळूच म्हणाली.
ईशा, त्या तिघीही ओरडल्या. तिने त्यांच्याकडे पाहिलं तशा चौघीही हसू लागल्या. खाली बसलेल्या सौरभला दम निघेना. आम्ही पण येतो, तो उठत म्हणाला. समीर व राहुलही उठले. ते पुढे जाणार तेच रुद्रांश ओरडला. थांबा तिथेच. ते तिघे तर थांबलेच, पण या चौघीही बाजूला होऊन त्याच्याकडे बघू लागल्या. रुद्रांश आता उठला आणि त्या तिघींकडे बघत म्हणाला, ज्याने त्याने आपापल्या बायकोला सेपरेट मिठी मारायची. ओ, सगळेजण ओरडत अंजूकडे बघू लागले. अंजूने आता डोळे मोठे करत रुद्रांशकडे पाहिलं, पण गाल मात्र लाल झाले होते. त्याने हसतच हात बाजूला केले. तीही हसतच जाऊन त्याच्या मिठीत शिरली. या तिघांनीही त्यांच्या हक्कांच्या बायकांना मिठीत घेतलं. बरं चला, आता एकमेकांसाठी काय गिफ्ट आणलं आहे ते द्या, पिया त्या दोघांकडे बघत म्हणाली. रुद्रांशने लगेच शर्टच्या खिशामधून काहीतरी काढलं. त्याने अंजूच्या गळ्यात हात घातले. अंजूने मान खाली करून पाहिलं तशी चकित झाली. ती सोन्याचीच नाजूक चेन होती, ज्यामध्ये हार्ट शेपचे एक पेंडेंट होतं. त्या हार्टमध्ये A&R असं इनिशियल एकमेकांमध्ये गुंफलेलं होतं. ही चेन तर रुद्रांशने बनवली होती तिच्यासाठी, जी दिल्लीला असताना हरवली होती. तिने गोंधळून पाहिलं त्याच्याकडे. पियाला सापडली होती, जपून ठेवली होती तिने. रुद्रांश तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. अंजूने आता भाऊक होत पाहिलं पियाकडे. नो क्राईंग, ती बोट दाखवत म्हणाली. अंजूने पुन्हा ती चेन पाहिली. डोळे दिपून गेले होते ती बघून. पण मी काहीच नाही आणलं, ती रुद्रांशकडे बघून तोंड बारीक करत म्हणाली. तू ऑलरेडी खूप मोठं गिफ्ट दिलं आहेस मला, आपला वंश. त्याहून अनमोल गिफ्ट कुठलंच नाही माझ्यासाठी. अंजू हसतच त्याला बिलगली. खरंच तर बोलला होता तो. तिच्यासाठीही तोच अनमोल होता, आणि सोबत तिचा रुद्रांशही. तिने मनोमन देवाचे आभार मानले. थँक्यू सो मच गॉड. मला जे हवं ते तुम्ही दिलंच आहे मला. माझे रुद्रांश आणि माझा वंश, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ते माझ्याजवळ असावेत, एवढंच मागणं आहे माझं. बाकी मला काहीही नको. समीर थोडंसं खाकरून म्हणाला. आपल्याला निघायला हवं, तरच वंशची लहान बहीण येईल, हो का नाही? दे तू, रुद्रांश त्याच्याकडे बघत म्हणाला. समीरने ईशाकडे पाहिलं. तिने तर लाल गुलाबी होऊन त्याच्या छातीवरच तोंड लपवलं. भेटू सकाळी, गुड नाईट, तो हसून म्हणाला आणि ईशाकडे घेऊन गेला. मी पण जातो, एन्जॉय द डेट, राहुल डोळा मिचकावत म्हणाला. त्याने मधूकडे पाहिलं तर आळस देत होती. तो तर तिला उचलूनच घेऊन तिथून गेला. पिया हसून अंजूकडे बघत होती. वंशला लहान बहीण आपण पण देऊ शकतो ना? सौरभने तिला जवळ घेत विचारलं. तिने चमकून पाहिलं त्याच्याकडे. आता तुम्हीच आम्हाला नन्ही परी द्या, अंजू त्यांच्याकडे बघत म्हणाली. बिलकुल नाही, मला नको बाबा लगेच काही. गुड नाईट, पिया घाबरून म्हणाली आणि रिसॉर्टकडे निघाली. सौरभ या दोघांकडे बघून डोळा मिचकावत हसला आणि तिच्या मागे पळाला. रुद्रांश व अंजू त्यांच्याकडे बघून मोठ्याने हसले. निघायचं, रुद्रांशने तिला विचारलं. ती हसून हो म्हणाली. दोघेही तिथेच जवळ बनवलेल्या एका टेंट बाहेर जाऊन बसले. समोर थोडंसं दूरवर पसरलेल्या समुद्राच्या लाटा हिंदोळे खात होत्या. रुद्रांशने अंजूचा हात हातात गुंफला. तिने त्याच्याकडे पाहिलं. दोघांच्याही डोळ्यात एकमेकांप्रती तुडुंब प्रेम भरून आलं होतं. रुद्रांश तिच्या कपाळावर ओठ टेकून मागे झाला आणि त्याने तिला मिठीत घेतलं. अंजूने मान वर करून पाहिलं त्याच्याकडे. रुद्रांश, सगळं किती छान आहे ना. आता कुठलंच संकट नाही, कुठलेच प्रॉब्लेम्स नाहीत. आता आपल्या आनंदावर कोणती काळी सावली नाही येणार ना? तिने थोडंसं गंभीर होत विचारलं. नाही, आणि आली तरी माझ्या वाघिणीची डरकाळी ऐकल्यावर घाबरून पळून जाईल ती, तो डोळे मिचकावून म्हणाला. रुद्रांश, ती मागे होऊन त्याला मारत ओरडली. तो मोठ्याने हसला आणि तिने ते डोळ्यात भरून घेतलं. समोर हसत असणारा तिचा रुद्रांश तिच्या आयुष्यात आला आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं होतं. एक साधारण मुलगी आज एका साधारण आयुष्य जगत होती, फक्त त्याच्यामुळे. ती पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. रुद्रांश हसता हसता थांबला. खरंच तर बोलला होता तो. वाघीणच होती ती त्याची. ती अंजू रुद्रांश मोहिते पाटील. ते फक्त एक नाव नव्हतं. या 3 वर्षातला तो एक संघर्ष होता. संघर्ष, तिचा त्याच्यावर असलेल्या विश्वासाचा, तिच्या मातृत्वाचा, तिच्या मैत्रीच्या अतूट बंधनाचा, तिच्या अस्तित्वाचा आणि तिच्या वर्दीचाही. ती व संघर्ष एक समीकरणच बनलं होतं जणू. आणि हा सगळा संघर्षही त्याच्यासाठीच करत होती. तो दूर होता खरा, पण तिच्या प्रेमाने त्याला पुन्हा तिच्याकडे खेचून आणलं होतं. तिच्या संघर्षाचा शेवट तिने तिच्या विजयानेच केला होता. त्यामुळे त्याला त्याच्या वाघिणीचा खूप खूप अभिमान वाटत होता, अगदी स्वतःपेक्षाही जास्त. रुद्रांशने तिच्याकडे पाहिलं. अंजूनेही त्याच्याकडे पाहिलं आणि नजरेनेच काय विचारलं. त्याने नकारार्थी मान हलवली. तिच्या कपाळावर ओठ टेकून त्याने तिला पुन्हा घट्ट मिठीत घेतलं आणि डोळे मिटून घेतले. तिनेही त्याच्या उबदार मिठीत समाधानाने डोळे बंद केले. ते आता एकच अनुभवत होते, प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या मिठीतलं स्वर्गसुख. तर फ्रेंड्स, कथा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.